नमस्कार, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आजचा प्युअर लव्ह मेसेज असणार आहे. ओके, खूप जणांचे कमेंट्स होते की म्हणजे थोडा लॉंगमध्ये एक लव्ह मेसेज मी टाकलेला होता आधी, पण तरी पण फक्त चेक करूया आता काय कंडिशन आहे किंवा पुढे जाऊन काय गोष्टी तुमच्या रिलेशनमध्ये तुमच्या लव्ह लाईफमध्ये असू शकतात. तर प्लीज हा कलेक्टिव्ह आणि टाईमलेस मेसेज राहणार आहे. जितका तुमच्याशी रेझोनेट होईल तितकाच घ्या, फोर्सफुली जास्त मेसेज घेऊ नका. ओके, बाकीच्या पण कार्ड्समधून जरा चेक करूया की तुमचं रिलेशन आत्ता सध्या कसं आहे त्याच्यासाठी आणि फ्युचरसाठी. ॲज अ फ्युचर म्हणजे लॉंगमधलं नाही, अगदी 1-2 महिन्याचं, म्हणजे जसं मी अफर्मेशन टाकेल त्याप्रमाणेच कार्ड आपण हे करूया. ओके, एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. एक असं समजा की पुढे नेक्स्ट काय होणार आहे. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये तुमच्या लव्ह लाईफमध्ये प्युअर लव्ह मेसेज असणार आहे. श्री स्वामी समर्थ. एंजल डिवाइन रिलेशनसाठी घेते. लव्ह रिलेशन ज्यांचं पण आहे किंवा अगदी तुम्ही हजबंड वाईफ असाल, तुम्ही सेपरेशनमध्ये असाल किंवा तुम्ही डिस्टन्समध्ये असाल किंवा अगदी तुम्ही रिलेशनमध्ये ॲज अ रिलेशनमध्ये जरी असाल तरी तुमच्यासाठी हा मेसेज असणार आहे. आत्ता सध्या तुमचं रिलेशन कसं आहे आणि पुढे जाऊन नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय चेंजेस किंवा कसं असणार आहे तुमचं रिलेशन ह्याच्यासाठी. पहिले तर आत्ता तुमचं रिलेशन कसं आहे त्याच्यासाठी मला कार्ड चेक करू दे. मॅजिशियन, द स्टार, सॉरी द सन, काही रिव्हर्समध्ये आलेले 3 ऑफ कप्स, द स्टार मी बोलले आणि द सनला द स्टार बोलले, पण हे पण आलं, पण रिव्हर्समध्ये आले. आधी कार्ड घेऊया आणि बघूया की आत्ता सध्या तुमची सिच्युएशन कशी आहे. ओके, आत्ता सध्या मला असं वाटतं की फक्त मॅनिफेस्ट करताय तुमच्या लव्ह लाईफ, सॉरी लव्ह पर्सनला, राईट. तुमच्या जे कोणी लाईफमध्ये पर्सन आहे ना त्याला तुम्ही फक्त मॅनिफेस्ट करताय. बाकी रिव्हर्समध्ये कार्ड आले 3 ऑफ कप्स आणि मॅजिशियन, हे फक्त हे फक्त सर्वाइवल कार्ड आलं आहे. किंग ऑफ वॉन्ड्समध्ये पण तुम्ही, मला असं वाटतं की पहिले खूप चांगलं तुमचं रिलेशन चाललं होतं, राईट. काही पास्टमध्ये तुमचं रिलेशन खूप छान चाललं होतं. फक्त रिलेशन चाललं नव्हतं, अंडरस्टँडिंग खूप चांगली होती. प्लस तुमच्या रिलेशनमध्ये ग्रोथ खूप होत होती आणि तुम्ही दोघं पण पॅशनेबल होता, राईट. तुम्हाला माहीत होतं ॲज अ फ्युचर म्हणून तुम्ही दोघंही एकमेकांसोबत पुढे बघत होता. अजूनही तुम्ही किंवा तुमचा पार्टनर. ओके, ही एकाची फिलिंग घेतलेली नाही आहे, तर तुमच्या दोघांकडून हा मेसेज आहे. तर तुम्ही कोणीतरी एक डेफिनेटली किंवा अगदी दोघं पण तुम्ही एकमेकांना मॅनिफेस्ट करताय की अजून तुमच्या लाईफमध्ये गोष्टी झाल्या पाहिजे. गोष्टी खूप बिघडल्या. स्टार येता राहिले, सनची पण एनर्जीज तुमच्या लाईफमध्ये येता राहिलेले आहे. फेक राहिला, सेल्फ ट्रस्ट कुठेतरी कमी झाला तुमच्या दोघांमधला. ओके, स्टारमधला सेल्फ जो ट्रस्ट आहे एकमेकांबद्दल, जो आत्मविश्वास पहिला होता, पण परत काय एका पॉईंटनंतर तुमच्या दोघांमध्ये मला असं वाटते कमी झाला. काही गोष्टी ज्या तुमच्या रिलेशनमध्ये होत्या त्या डिस्टर्ब झाल्या. फिलिंग्स तुमच्या कुठे ना कुठेतरी एकमेकांविषयी कमी झाल्यात असं मला दिसतंय. ओके, आता थोडंसं वेळ दिलाय, स्वतःला वेळ देत आहे. आता थोडंसं स्वतःच्या लाईफमध्ये थोडंसं आता म्हणजे म्हणतो ना आपण बिझी राहण्याचा प्रयत्न करतो. ॲज अ फ्रेंड, सेलिब्रेशन, पार्टी, आपल्या फॅमिलीसोबत थोडं वेळ घालवणं, आपल्या कामामध्ये वेळ घालवणं, आपण स्वतःला गुंतवून घेणं, अशा गोष्टींमध्ये थोडंसं मला असं वाटतं की तुम्ही आत्ता सध्या टाईम स्पेंड करत असाल. ओके, ॲज अ फ्युचर काय असेल तुमचं फ्युचर चेक करूया की तुमचं रिलेशनमध्ये लव्ह लाईफमध्ये हा सगळ्यांसाठी मेसेज असणार आहे. तुमचं रिलेशन पुढे जाऊन कसं असेल ते चेक करूया. ओके, 5 ऑफ वॉन्ड्स. इथं पण 5 कार्ड्स घेऊया, मला जरा थोडंसं क्लिअर होऊन जाईल काही गोष्टी. ओके, क्वीन ऑफ कप्स आले. आता पुढे काय होणार आहे हे बघा. अजून पण थोडंसं चॅलेंजिंग राहणार आहे तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये.
मला असं वाटतं की फक्त तुम्हीच इन्वॉल्ड नाही आहे, इतर लोक पण फॅमिलीतले इन्वॉल्ड आहेत तुमच्या रिलेशनमध्ये. ते लोक पण भरपूर डिस्टर्ब करतात आहे तुम्हाला, आणि पुढे जाऊन पण मला असं वाटतं की तुम्हाला डिस्टर्ब करतील तुमच्या रिलेशनमध्ये. म्हणतो ना की गॉसिप करणं किंवा तुमच्या रिलेशनमध्ये मध्ये काहीतरी हे करणं, असं काहीतरी डेफिनेटली करताना मला दिसतंय. थोडं टेन्शन होऊ शकतं तुम्हाला. पण ते जास्त वेळ राहणार नाही आहे. ओके, तुमच्या लाईफमध्ये जो एकटापणा आहे ना तुमचा, तो जास्त वेळ राहणार नाही. तुम्ही ते स्वतःला सावरताना दिसते. आणि जे काही थर्ड लोक आहेत, राईट, जे थर्ड पार्टी आहेत, ते किती करून करणार ना रिलेशनमध्ये तुमच्या. मग ते थर्ड कोणीही असू शकतं. ते तुमच्या लाईफमध्ये किती बाह्य लोक असू दे, फॅमिलीतली तुमचे लोक असू दे, ते तुम्हाला किती हे करणार. तुम्ही फाईट करून किती करणार. पण तुम्ही एकटे पडला जरी असाल ना, तर तुम्ही काही ना काहीतरी रस्त्यात डेफिनेटली तुम्ही काढणार आहात त्या गोष्टीतून, मला असं दिसतंय. हे जे थर्ड लोक आहेत ना, म्हणजे थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये हे जे वेळेला कार्ड येतं द मूनचं, तुमच्या दोघांच्या लाईफमध्ये डिस्टर्ब करणारे खूप लोक आहेत. इमोशनल लेवलवर डिस्टर्ब आता मला नाही वाटत तुम्ही होणार आहे. तुम्ही आता इमोशनल जो बॅलन्स आहे ना तो व्यवस्थित करा. इनर वॉइस तुमचा काय आहे तो क्लिअर करा. तुमच्या दोघातली गोष्ट तुमच्या दोघांमध्ये राहील याचा प्रयत्न करा. कारण कसं असतं, सगळे शुभचिंतक नसतात. ओके, आपलं शुभ होते म्हणून चिंता करणारे खूप जण असतात. म्हणजे त्यांना तेच हवं असतं, नेमकं आपण त्यांना तेच देत असतो. सो प्लीज केअरफुल राहा या गोष्टीबद्दल. पण ॲक्शन, कम्युनिकेशन खूप चांगल्या गोष्टी येताना मला दिसतंय. एखाद्या नवीन रिलेशनमध्ये पण तुम्ही जाऊ शकता, किंवा त्याच रिलेशनला न्यू स्टार्टसुद्धा मला करताना तुम्ही दिसतंय. ओके, 9 ऑफ पेंटिकल्स आणि 8 ऑफ वॉर्ड्स ह्या सगळ्या गोष्टी भरून काढू शकतं. ओके, थोडंसं तुम्ही प्रयत्न केलात ना, तुम्हाला जर ते रिलेशन हवं असेल ना, थोडंसं जर प्रयत्न केलात ना, तर होऊन जाईल त्या गोष्टी. थोडंसं स्वतःला पुश आउट करा त्या गोष्टीसाठी. खरंच जर तुम्हाला रिलेशन हवं असेल तर. पण इथे मला ह्या 2 कार्ड्समधून अजून दुसरा मेसेज येते की तुम्ही एखाद्या वेळी दुसऱ्या रिलेशनमध्ये जाऊ शकता. कम्युनिकेशन नवीन येताना दिसते, तेही फास्टमध्ये मला येताना दिसते, किंवा त्या पार्टनरसोबत पण होऊ शकतं कम्युनिकेशन. आय डोंट नो. पण कार्ड खूप सुंदर, आणि रिव्हर्समध्ये नाही आहे, सरळवाले कार्ड आलेत बघा तुम्ही. हे रिव्हर्समध्ये आले 2. हे आले जे काय चालले ना आता तुमच्या लाईफमध्ये, ते थोडंसं होऊ शकतं. पण पुढे जाऊन बघायला गेलं तर फास्ट ॲक्शन काहीतरी होतं आहे, ट्रॅव्हल होतं आहे, मुवमेंट चांगले येतात आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आणि जसं तुम्हाला फ्रीडम तुमचं रिलेशन हवं आहे तसं मला येताना दिसतंय, किंवा न्यू काहीतरी तुमच्या रिलेशनमध्ये 100% येताना मला दिसतंय. कम्युनिकेशन तर मला असं वाटतं की फास्टमध्ये येते ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी कम्युनिकेशन येताना मला दिसतंय तुमच्या लव्ह लाईफसाठी. ओके, ह्याच्यातून चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे. 5 कार्ड्स मी ह्याच्यातून काढणार आहे, कारण क्लिअर थोडा मेसेज होऊन जाईल तुमच्यासाठी. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या रिलेशनसाठी हा मेसेज बघत आहेत, त्यांच्या लव्ह लाईफसाठी, हजबंड वाईफ असू देत, ॲज अ रिलेशन असू दे, सेपरेशनमध्ये असू देत, किंवा कसंही त्यांचं आत्ता रिलेशन असू देत, तर त्यांच्यासाठी काय मेसेज आहे आत्ता आणि ॲज अ फ्युचर, दोन्हीसाठी कार्ड द्या प्लीज. आत्ता आणि ॲज अ फ्युचरसाठी प्लीज. ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड आहे ना. फ्रीडम. फ्रीडम तर 9 ऑफ पेंटिकल्समध्ये चाललेलं होतं तुम्हाला. फ्रीडममध्ये येत आहे तुम्ही. 9 ऑफ पेंटिकल्स मला वाटतं फ्रीडममध्ये येतं म्हणजे नवीन काहीतरी कम्युनिकेशन येतं. आय थिंक असं वाटतंय मला. थोडंसं मी क्लिअर होऊन जाईल याच्यातून. पास्ट आणि फ्युचरचं कार्ड आलं. हो, ॲडव्हेंचर. 1 मोर कार्ड प्लीज एंजल. अँड 1 मोर कार्ड प्लीज. लव मेसेज घेतलाय, पण लव मेसेजचा मेसेज काही तर नाही आलेला, पण कमिटमेंट येते तुम्हाला. मी तुम्हाला बोलले ना की काहीतरी फास्टमध्ये येते तुमच्या आयुष्यामध्ये, पुढे फ्युचरमध्ये. मला कार्ड्स बघू दे. ओ ओके, येस, येत आहे तुमच्या लाईफमध्ये कम्युनिकेशन कमिटमेंट येते. सॉरी, कम्युनिकेशन तर डेफिनेटली येणारच येणार आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही आहे. आणि कमिटमेंट येत आहे. कदाचित तुमचं लग्न ठरू शकतं, कदाचित तुम्ही नवीन रिलेशनमध्ये जाऊ शकता. मी तुम्हाला पेंटिकल्समध्येच बोलले आणि वॉर्ड्समध्ये की ते काही ना काहीतरी तुमच्याकडे नवीन येतं आहे. आणि बॉटमची एनर्जीज बघा, नवीन काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येताना दिसतंय ॲज अ फ्युचर. ओके, ऑफ द फ्युचरमध्ये येते. जसं की आपण हे फ्युचर आणि प्रेझेंटमध्ये काढलेलं आहे. आणि ट्रस्ट ठेवा, ही गोष्ट नक्की डेफिनेटली तुमच्याकडे येताना मला 100% दिसत आहे. तुमच्या नात्यामध्ये जितकं क्लिअर राहता येईल तितकं राहा. आय होप सो तुम्हाला कार्ड दिसत असतील. हां, तुमच्या नात्यामध्ये जितकं क्लिअर होईल तितकं क्लिअर राहण्याचा प्रयत्न करा.
फ्रीडममध्ये या, बांधून रिलेशनमध्ये राहू नका. अगदी कोणत्याही गोष्टीमध्ये, ॲज अ रिलेशन नाही आहे सांगत आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये बांधून राहू नका, फ्रीडममध्ये या. आणि मला येताना दिसतंय पण द हर्मिटच्या कार्डमध्ये तुम्ही पहिले एकटे खूप समजत होता, आता तिथून बाहेर निघताय. येस डेफिनेटली याच्या खालीच ते कार्ड आलेलं आहे. तर डेफिनेटली तुम्ही रिलीज होत आहे. ओके, ह्याच्यामध्ये जे बांधले होतात ना, इथून रिलीज होत आहे. रिलीज होत आहे म्हणजे बाहेर निघताय. जे पास्टमध्ये काही गोष्टी होत्या ना, फ्लाय करा. पास्ट आता थोडासा बाजूला ठेवा, फ्लाय करा. नवीन गोष्टींना तुमच्या लाईफमध्ये एंटर करू द्या प्लीज. खूप महत्त्वाचं आहे. लर्न फ्रॉम द पास्ट. ओके, तुम्हाला पास्टमध्ये काय शिकलात तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये, चांगलं वाईट हे तुम्हाला चांगलं डेफिनेटली माहीत आहे. त्याच्यातून शिका आणि पुढे तुमचं फ्युचर चांगलं करा. आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या ज्या काही नवीन संधी किंवा रिलेशन असेल त्याला नक्की वेलकम करा. ॲडव्हेंचर. स्वतःला वेळ द्या. रिलेशन तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर स्वतःला वेळ देता देता तुमच्या पार्टनरला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. एन्जॉय करा, फुल एन्जॉय लाईफची करा. तुमच्यासाठी लाईफचा तो भाग, तो व्यक्ती, तो पर्सन इम्पॉर्टंट असेल तर तुम्हाला वेळ देणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि स्वतःसाठी पण सेल्फ लव करा. स्वतःला महत्त्व द्या. स्वतःला कुठं दुसऱ्यांच्या ह्याच्यासाठी स्वतः हार्टवर बर्डन घेऊ नका. स्वतः नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी हॅपी राहण्याचा प्रयत्न करा. खूप छान. हे प्रेझेंट आणि फ्युचरसाठी तुमच्यासाठी कार्ड आलेले आहेत. एंजलचे कार्ड घेऊया तुमच्या फक्त रिलेशनसाठी. रिलेशन तुमचं काय त्याच्यासाठी फक्त एक गायडन्स चेक करूया. तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात आणि कशा प्रकारे आणखीन व्हिडिओज तुम्हाला आवडतील पुढे बघायला. आणि नक्की प्लीज आपले व्हिडिओज पुढे शेअर करा, जेणेकरून भरपूर लोकांपर्यंत खूप चांगले मेसेज पोहोचले जातील. प्लीज एक छोटीशी हेल्प मला होऊन जाईल. रिलेशनसाठी काय मेसेज आहे किंवा काय गायडन्स आहे रिलेशनसाठी. आस्क युअर एंजल्स. ओके, तुम्हाला हेल्प हवी असेल, पॉझिटिव्हिटी ठेवा तुमच्यामध्ये. ओके, सगळं तुमचंच आहे, व्यवस्थित होईल, सगळं ठीक होईल. आणि आस्क युअर एंजल्स. कोणत्याही अशा गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल, स्टक फील करत असाल, रिलेशन काही ठीक नसेल, तर एंजलची पूर्ण हेल्प घ्या. म्हणजे अगदी ज्याही इष्टदेवते, आपले इष्टदेव म्हणजे आपले एंजल असतात, नेहमी लक्षात ठेवा. ओके, देवदूत तर आहेतच आपल्यासोबत नेहमी, पण इष्टदेवसुद्धा, त्यांनाही तुम्ही हेल्प मागू शकता. तुमच्यासाठी राईट डायरेक्शन ते तुम्हाला नक्की डेफिनेटली दाखवतील. ओके, हा होता गायडन्स. आणि आजचा व्हिडिओ, आजचा मेसेज कसा वाटला, खास मी तुमच्यासाठी तयार केलेला व्हिडिओ तर बघा. आणि नक्की कमेंट्समध्ये लिहा मला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्याशी किती रेझोनेट झाला. थँक्यू सो मच.